सगळ्यांच्या विरोधात जाऊन अभिजित आणि निकी एकत्र येत आहेत, यामागे त्यांची हीच स्ट्रॅटेजी आहे असं यांचं इकडे बोलणं चालू आहे. चला तर बघूयात. तर या दोघी गार्डनमध्ये नाश्ता करत बसलेले असतात. तर आर्या म्हणते की त्या दिवशी बघ आपलं कॉन्व्हर्सेशन झालं होतं, की कसं असतं बिग बॉसचे 2 कंटेस्टंट जे असतात फिनालेमध्ये, ते या ग्रुप आणि त्या ग्रुपमधले 2 स्ट्रॉंग कंटेंडर असतात. त्यासाठी अभिजित आणि निकी यांची स्ट्रॅटेजी आहे असं इकडे आर्या सांगते. तर अंकिता म्हणते की हे बघ, आता आपण जे करतोय त्यांच्याविषयी सांगतोय किंवा त्यांना जे समजावून सांगतोय, बोलतोय, याचा त्या दोघांना काहीही फरक पडत नाहीये आणि त्यांना कुणाच्या मताशी काहीही मतलब नाहीये. मग उगाच आपण त्यांच्याविषयी डिस्कशन करून मला माझे शब्द आणि आपली एनर्जी वाया का घालवायची? त्यामुळे मला आता या विषयावरती डिस्कशन करायचं नाही. तर आर्या सांगते की हां, ते तर आहेच. पण अरबाजने मला सांगितलं की तू माझ्या आणि अभिजितच्या मध्ये येऊ नकोस, नाहीतर मी त्याच्याशी भिडणार आहे चांगलंच. तर यावरती अंकिताने सांगितलं की कारण मी अभिजितच्या मध्ये येत होते त्याला प्रोटेक्ट करायला, पण अरबाजने मला सांगितले की मुझे उससे भिडना है और मैं भिडूंगा, तू बीच में मत आ. म्हणून आता मी त्याच्यापासून लांब राहायचं ठरवलंय असं अंकिता सांगते. म्हणजे आर्याच्या मते टॉप 2 मध्ये येण्यासाठी निकी आणि अभिजित हे स्ट्रॅटेजी करून एकत्र येत असावेत असं इथं आर्याला वाटतं. तर तुम्ही आर्याच्या मताशी सहमत आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.